प्रतीपचंद्र लेखेश वर्धिष्णुर्विष्णुवंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा आहे. हो, जाणता राजा, जनतेचा राजा ही नावं, ह्या उपाध्या ज्या व्यक्तीला अगदी लीलया लागू पडतात अशी एक व्यक्ती ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनात स्वराज्य ही भावना निर्माण केली, ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचं आणि अर्थातच आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं वाक्चातुर्य असू दे, त्यांची बुद्धिमत्ता असू दे, त्यांची शस्त्रास्त्रांवरची पकड असू देत किंवा त्यांचं पुराणामधलं ज्ञान असू देत, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. परंतु त्यांचं अन्न पदार्थ किंवा त्यावरून होणारे शरीरावरती परिणाम या विषयांवरती सुद्धा खूप प्रभुत्व होतं. तुम्हाला अफजल खान वधाचा जर इतिहास माहित असेल किंवा इतिहास आठवत असेल तर एका बाजूनी त्याच्या पदार्थांमध्ये, तो जे अन्न सेवन करतो त्या पदार्थांमध्ये थोडेसे बदल करून त्याच्या मानसिकतेवरती, अफजल खानाच्या मानसिकतेवरती काय परिणाम होईल याचा अभ्यास सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. त्यांच्याच थाळ्यामधला एक प्रकार म्हणजेच आपण सर्व करत असलेले लांडगे. शिवाजी महाराज सुरतेची लूट करून परत येत होते तेव्हा हा प्रकार तिथे मावळ्यांनी बघितला आणि त्याचं महाराष्ट्रीय पदार्थांमध्ये केलेलं जे कन्व्हर्जन आहे ते म्हणजे लांडगे. यामध्ये डाळी आहेत, विविध पिठं आहेत. फर्मेंटेशन ही प्रोसेस किंवा ही प्रक्रिया आपल्या महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांमध्ये नाही. त्यामुळे विदाऊट फर्मेंटेशन ढोकळ्याचा झालेला महाराष्ट्रीय अवतार म्हणजेच लांडगे. त्याला असते ती फोडणी अशी फक्कड तीळ, त्यानंतर बडीशोप आणि कढीपत्त्याची. वैज्ञानिक दृष्ट्या किंवा न्यूट्रिशनच्या दृष्टीने विचार केला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स मिळतात, कार्ब्स मिळतात, ऑइल सीड्स मिळतात. त्यामुळे एक असा अन्न पदार्थ किंवा एक असा पदार्थ जो न्यूट्रिशनली सुद्धा बॅलन्स्ड आहे तो म्हणजे लांडगे. तेव्हा ह्या सगळ्या आठवणी, हा सगळा इतिहास परत एकदा जगायला पुरणवरणमध्ये लांडगे खायला नक्की या. आम्ही तुमची मनापासून वाट बघतोय.